विनाशक एकदंताय गौरी सर्व गणेशभक्तांचे हार्दिक स्वागत. दरवर्षीप्रमाणे एखाद्या सामाजिक विषयावर चलचित्र सादर करणे ही आमची परंपरा. याही वर्षी बळीराजा हा विषय घेऊन आपल्या समोर सादर करीत आहोत. वासुदेवाच्या या मंडळेश्वरांनी सर्व गाव जागं झालं. सकाळची कामे उरकून शेतकरी आनंदाने बैलगाडी घेऊन आपल्या शेतावर निघाला. पाट झाले उर्बेला लाली आले उर्बेला लाली आले भिरभिरती राणी बनी पाखर भिरभिरती राणी बनी पाखर है भरभरून आलेले ते पीक बघून त्याला धन्य धन्य वाटले. शेतकरी राजा व त्याचं कुटुंब खरोखर तन मन व धनाने सुखी होती आणि खऱ्या अर्थानं आपली भारत माता सुजलाम व सुफलाम झाली होती. पण आता तोच देश आणि तीच जमीन असताना देखील आज शेतकरी दुःखी का आहे? आता बैलगाडीची जागा ट्रॅक्टरने घेतली. शेणखत व पालापाचोळा खतांची जागा रासायनिक खताने घेतली.
डिझेल पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे ट्रॅक्टर चालवणं अशक्य झालं. सर्वांनी शहराकडे धाव घेतली. त्यामुळे शेतात काम करायला माणसंच उरली नाही. माणसं मिळालीच तर त्यांची मजुरी खिशाला परवडणारी नाही. शेतीसाठी घेतलेले कर्ज शेतीच्या उत्पन्नातून फेडता येत नव्हते. हळूहळू एकीकडचा सगळा शेतकरी कर्जबाजारी व लाचार होऊ लागला. मुलाबाळांचे शिक्षण तर सोडूनच द्या, पण 2 वेळेचे खायला सुद्धा पैसा नाही. आणि शेवटी काय, पत्रात बायका मुलांची माफी मागून आत्महत्या. हिम्मत नाही पत्रा सकाळी बोलायची हिम्मत नाही. हे असं कसं? एकेकाळचा समृद्ध शेतकरी असा निर्धन व लाचार कसा झाला? त्याला जबाबदार पैशासाठी हपापलेले हे राजकारणी व दलाल. शेतकऱ्यांकडून 5 रुपये किलोने विकत घेतलेला माल आपल्याला 25 रुपये किलोने कसा पडतो? हीच गत इतर सर्व अन्नधान्यांची आहे. दरवर्षी शेतकऱ्यांसाठी आलेल्या करोडो रुपयांचे सरकारी योजनेतील पैसे कोणाच्या खिशात जातात? ही राजकारणी लोक आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांसाठी आलेली रक्कम सुद्धा सोडत नाही. आता वेळ आली ती जागा व्हायची, नाहीतर 1 किलो तांदळासाठी 500 रुपये व डाळीसाठी 1000 रुपये द्यायची वेळ नक्कीच आपल्यावर येईल. आता शेतकरी उपाशी आहे. हे जर असं चालू राहिलं तर आपली मुलाबाळा सुद्धा उपाशी बनते हे नक्की. हे गणराया, त्या दलालांची व राजकारण्यांची पैशाची भूक कायमची मिटवून टाक व या जनतेला चांगला नेता जिंकून देण्याची सुदृढ दे. भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद दे. आपल्या शरीरातील थंड पडलेले रक्त उसळून उठू दे आणि पुन्हा एकदा शिवाजी महाराज जन्माला येईल. एका जामता राजाच्या रूपात एक चांगला व सच्चा नेता या महाराष्ट्राला मिळवू.